महायुतीचे नेते वारंवार दावा करतात की केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे किंवा आघाडीचे सरकार असल्यामुळे राज्याला डबल इंजिनचा फायदा होतो आणि केंद्र सरकारकडून विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो। देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात तसेच जीएसटी संकलनात मोठे योगदान असल्यामुळे महाराष्ट्राला अधिक निधी मिळाला हवा होता, पण प्रत्यक्षात मात्र राज्याला मिळणारी मदत घटली आहे। ही बाब 16व्या वित्त आयोगाच्या अहवालातून समोर आली आहे। मदत कमी मिळाल्यामुळे राज्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले। गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कमकुवत झालेली आहे, असे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने देखील नमूद केले आहे। देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 15% 13% कमी झालाय। यंदाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तब्बल 45,000 कोटी रुपये तुटीचा आहे। राज्याचे एकूण कर्ज 9 लाख कोटी रुपयांवर पोहोचले। मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे आर्थिक स्थिती मजबूत असल्याचं कितीही दावे करत असले तरी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक निधी देताना सरकारला अडचणी येऊ लागल्या आहेत। त्यामुळे सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि समाजातील दुर्बल घटकांशी संबंधित विभागाचा निधी या योजनेसाठी वळवावा लागला। वाढत्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न वाढले नाही। केंद्र सरकारकडून मिळणारी मदत कमी झाल्यामुळे राज्याच्या अडचणी वाढल्या आहेत। केंद्र सरकारच्या योजनांमध्ये केंद्राचा हिस्सा मोठा असतो, पण राज्यांनाही त्या योजनांसाठी आपला हिस्सा द्यावा लागतोय। मात्र मोदी सरकारनं त्यांचे निकष बदलले आहेत। आता केंद्राचा हिस्सा कमी झाल्यामुळे राज्यावरचा आर्थिक भार वाढलाय। विशेष म्हणजे राज्य सरकार या केंद्रीय योजना बंद करू शकत नाही। 2021-22 मध्ये केंद्रीय योजनांसाठी आवश्यक असलेल्या खर्चाच्या 77% रक्कम केंद्राकडून दिली गेली होती, पण आता ही रक्कम 50%च मिळत आहे। 2022-23 मध्ये केंद्राकडून वेगवेगळ्या स्वरूपात 50,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली होती, पण 2023-24 मध्ये ती कमी होऊन 36,000 कोटी झाली। गेल्या आर्थिक वर्षात केंद्राकडून केवळ 31,830 कोटी रुपयांचीच मदत मिळाली। जीएसटी लागू झाल्यानंतर सुरुवातीच्या 5 वर्षात केंद्र सरकार नुकसान भरपाई देत होतं। आता ती बंद झाल्यामुळे राज्य सरकारला महापालिका आणि नगरपालिकांना आपल्या तिजोरीतून निधी द्यावा लागतोय। त्यामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी 30,000 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा भार पडतोय। 15व्या वित्त आयोगाच्या अहवालानुसार राज्याच्या 4 विभागांसाठी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत 25,000 कोटी रुपयांची घट झाली आहे। हे केंद्र सरकारच्या कडक अटींमुळे घडलंय। केंद्र सरकारकडून मिळणारी मदत कमी होत असल्यानं आता महाराष्ट्रानं आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणं आवश्यक झालंय। आता या सगळ्यांबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संपला असेल पण चर्चा मात्र सुरू राहील। नमस्कार।